वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शीतल. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी मस्त असा चहा बनवायला घेतला. चहा इकडे रेडी होतो आहे तोपर्यंत मी देवपूजा करायला घेतली. मस्त अशी देवपूजा करून झाली. वेदूही आंघोळीला गेले होते. त्यांच्या बाबाने त्यांना मस्त अशी आंघोळ घालून त्यांना रेडी करून जय बाप्पा करायला पाठवलं. दोघांनाही देवाला नमस्कार करून झालाच. मस्त असा टिक्का लावायला खूप आवडतो. मग दोघांना छान असा टिक्का लावून घेतलं. तोपर्यंत माझा चहा इकडे रेडी होत होता आणि चहा बनतो आहे तर साईड बाय साईड मी कुकर पण लावून ठेवलं होतं. चहा घेतला दोघांसाठी पण आणि पहिले आधी आहोंना चहा नेऊन दिला आणि मी इकडे चहा किचनमध्येच प्यायला घेतला कारण माझं आज पूर्ण स्वयंपाक वगैरे सगळं बाकी होतं. आज खूप निवांत काम चालू होतं माझं. तर इकडे चहा पीत मी मस्त पीठ मळण्यासाठी घेत होते. तर आज मी आलूचे पराठे बनवणार आहे. आलूचे पराठे बनवायचे तर त्याच्यासाठी ना जे पीठ घेते आहे तर मी नंतर जे काही जेवणासाठी चपाती वगैरे बनवायची ना दुपारच्या जेवणासाठी त्याचं पण पीठ आत्ताच मळून घेते कारण परत परत तेच काम करायला नको म्हणून. मग त्यात मस्त मीठ वगैरे टाकून पीठ तयार करून ठेवलं. पीठ आपलं मुरतं आहे तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया. मस्त असा भरपूर लसूण आधीच काढून ठेवला होता. कांदा चिरायला घेतला. ही माझी रेसिपी आहे. आता सगळ्यांची अशी कशी रेसिपी असेल नाही माहीत मला, पण मला जशी ठीक वाटेल तशी मी रेसिपी बनवते. भरपूर सारा मी ह्याच्यामध्ये कांदा टाकते कारण कांद्यामुळे मला टेस्ट येते असं वाटतं. त्यामुळे भरपूर असा मी कांदा चिरून घेते आहे. कांदा माझा सगळा चिरून झाला. लसूण पण ठेचून घेतला आणि त्याच्यासाठी आपण कोणते मसाले घेतलेत ते बघा. मी मिरची आणि कोथिंबीर ही वाटून घेतली. त्याच्यामध्ये सगळे आपले जे काही मसाले असतात ते टाकले आणि बटाटे मी शिजवून घेतलेले. त्याला आता मस्त मॅश करते आहे. फोडणी टाकून घेतली आणि काही नाही सिंपल अशी साधी मी भाजी बनवते. खूप सिंपल आहे, कमी तेलामध्ये, कारण तेल जास्त खायला नको म्हणून मी कमी तेलामध्येच भाजी बनवते. मी इकडं स्वयंपाक बनवते आहे ना तोपर्यंत अहो दोघांना पण सांभाळत आहेत कारण ते दोघंजण स्वयंपाक बिलकुल करू देत नाहीत. हे पाहिजे ते पाहिजे त्यांचं कंटिन्युअस चालू असतं. त्याच्यामुळे मी त्यांना किचनमध्ये जास्त नाही येऊ देत कारण ते काय ओढतील ना याची गॅरंटी नाही. अशी मस्त आपली भाजी रेडी होती आहे. भाजीला थोडं थंड होऊ दिलं आणि मग पराठा बनवायला घेतला. मी तर 2 प्रकारच्या भाज्या बनवल्या. एक बिना तिखटाची आणि एक तिखट टाकलेली आम्हाला. तर पहिल्यांदा मुलासाठी पराठा बनवते आहे. त्याच्यामध्ये बिलकुल असं तिखट नाही आहे. त्याच्यासाठी मस्त असा पराठा बनवायला घेतला. दोघेही तिकडे वाट बघतात आई आपल्याला कधी जेवायला देते आहे. कारण सकाळपासून त्यांनी फक्त दूध पिलं आहे. त्यामुळे माझी गडबड चालू आहे पटपट लवकर बनवणं. मस्त असा आपला पराठा बनवते मी. तुमच्याकडे भाजी कशी बनवतात किंवा पराठा बनवण्याची काही पद्धत वेगळी असेल ना तर मला कमेंट थ्रू सांगा. मी नक्की ट्राय करेल. आणि मी मोस्ट ऑफ तेल नाही यूज करत पराठ्यांसाठी, फक्त तूप यूज करते कारण घरचं तूप ही इज ऑलवेज बेस्ट. आणि असा स्पूनने दाबून जर पराठा भाजला ना तर तो खूप छान खरपूस भाजतो आणि खायलाही खूप छान लागतो. त्यामुळं मी ऑलवेज आता असं वाटेल की हा फुगत नाही आहे तर तो दाबल्यामुळे ना फुटतो. मग तो पण क्रिस्पी भाजला जातो. त्याच्यामुळे असं छान लागतो टेस्टला. छान असा बनतो आहे. बघू आपण आता मुलं कसे रिॲक्ट करतात, त्यांना आवडतो की नाही आवडतो. आणि माझ्या दोन्ही मुलांच्या चॉईस खूप डिफरंट आहेत. एकाला दह्यासोबत पराठा खायला आवडतो तर एकाला बिलकुल दही आवडत नाही. मग बघूया, ते दोघंजण तिकडे आता खातील. त्यांचे बाबा त्या दोघांना खाऊ घालतील.
चालू आहे त्या दोघांचं खाणं चालू आहे खेळत खेळत. माझा स्वयंपाक होतो तेव्हापर्यंत ते हॉलमध्ये पूर्ण हॉल असा खेळण्याने भरून टाकतात. पण चालू आहे खाणं त्या दोघांचं पण. त्यांचं तिकडं खाणं चालू आहे तोपर्यंत मग मी इकडं माझ्या स्वयंपाकाची तयारी करून घेते. कारण परत दुपारी मुलं काम नाहीत करू देत. म्हणून मग अशा मस्त चपात्या करायला घेतल्या. कारण पराठा बनवायचा आहे त्यांच्यासाठी, पण ते खाऊ घालतात त्यामुळे बोलले थोड्या वेळ थांब. मग तोपर्यंत बोलली उरलेल्या चपात्या जे काय आहेत ना आपल्याला दुपारसाठी त्या बनवून घेते. म्हणून आधी चपात्या बनवून घेते. भाजी मी आधीच बनवून ठेवली आहे मगाशीच. त्याचा काही व्हिडिओ शूट नाही केला. आता चपाती बनवताना घडी घालून जर चपाती बनवली ना तर ती छान फुगते पण आणि मऊ पण राहते. आणि मला ना असं स्पूननी किंवा आपलं जे काही चमचा असतो ना त्याने तेल लावतात, त्याने नाही मला लावता येत. कारण ते खूप जास्त तेल लागलं जातं. तसं हाताने कसं आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं मी लावते. तरी असा डान्स करायचाच असतो टी व्हीमध्ये बघून. चालू असतं दोघांचं मुवमेंट. काय त्यांना एवढं व्यवस्थित येतच नाहीत. असं कधी कधी वाटतं की त्यांना असं क्लास वगैरे लावू की काय, पण ते आणखीन 3 वर्षाचे पण नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांना कोणी अलाउडच करत नाही आहे. त्यामुळे बघूया, घरी करतात तेवढं करू द्या. आणि थोडेसे मोठे झाल्याच्या नंतर त्यांना असं जर डान्स तसाच कंटिन्यू आवडत राहिला तर त्यांना मस्त असा क्लास लावूया आपण. त्यांना पण थोडंसं वेगळं काहीतरी छान वाटतं असं करायला. वेगळं काही टी व्हीवरती बघण्यापेक्षा ना असा डान्स केलेला मलाही आवडतो. मग त्यांचं चाललं होतं चला आपण असं काहीतरी खेळूया. मग बघा वेदू कसं मस्त म्हणतोय. चला तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. आणि जर का लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.